नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एबीपी माझाशी बोलत असताना अनेक नवीन खुलासे केले. त्यातला एक तर खुलासा हाच होता की ज्याची आज सर्व वर्तमानपत्रामध्ये मुख्य मथळा म्हणून बातमी झालेली आहे की श्री अजित पवार हे काही या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यासाठी सहभागी झालेले नाहीत. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा ही आपण यापूर्वी 4 वेळेला उपमुख्यमंत्री होतो, आत्ता 5व्यांदा उपमुख्यमंत्री होण्या एवढीच मर्यादित नव्हती. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि तोच शब्द भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे असं श्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आणि यामुळं याच्या दोन अर्थ होतात. एक अर्थ ह्यामुळं एकनाथ शिंदे गटातली अस्वस्थता वाढू शकते. दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे डेस्पिरेशन आहे की 48 लोकसभेच्या जागा एनकेन प्रकारे जिंकायच्याच आहेत, भलेही महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आणि तिथलं प्रादेशिक नेतृत्व हे संकुचित झालं तरी चालेल. भारतीय जनता पार्टीच्या एकूण राजकारणाबद्दल आपण या व्हिडिओच्या शेवटी बोलू. पण दुसरा जो महत्त्वाचा खुलासा श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे आणि तो अधिक महत्त्वाचा आहे, ज्याबद्दल कुणीही बोलत नाही. कुठल्याही प्रादेशिक राजकीय पक्षाची जी अडचण असते की जो एक चालुकांवरती असतात की एकच खांब आहे आणि त्याच्या भोवती सगळे लोक एकत्रित झालेले आहेत, तर त्या प्रादेशिक पक्षाची जी अडचण असते ती तुम्ही जम्मू काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत, तामिळनाडूमध्ये जे सुरू आहे दोन भावातला संघर्ष, त्याला एक बहिणीच्या संघर्षाचा उपपदर, आपल्या शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये जावाई सासरा, त्याच्या आधी 2 पत्नी आणि त्यांच्या मुलामध्ये झालेला संघर्ष, महाराष्ट्रामध्ये जी दीर्घकाळ चर्चा सुरू होती की पवार कुटुंबामध्ये एक मोठा संघर्ष आहे किंवा ठाकरे कुटुंबामध्ये पण एक मोठा संघर्ष आहे जो महाराष्ट्राने बघितला आणि मग इतर राज्याची उदाहरणं देत बसण्याची गरज पण नाही. नेमकी तीच दुखरी नख काल पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की श्री शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना जी महत्त्वाची जबाबदारी दिली त्याच्यामुळे ज्याला आपण ट्रिगरिंग पॉईंट म्हणतो तो आला आणि जे होणार 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 म्हणून चर्चेत होतं ते झालं. त्यामुळं एरवी आपण वैचारिक भूमिका, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा वगैरे याची चर्चा करत असतो, पण राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये सुद्धा ज्या वेळेला श्री शरद पवार यांना आपला वारसदार नेमायची वेळ आली त्यावेळेला जे श्री बाळासाहेब ठाकरे यांनी केलं तेच त्यांनी केलं. आणि मग कुठल्याही राजकीय नेत्याला जी महत्त्वाकांक्षा असते की अजित पवार यांनी प्रदीर्घ काळ पक्ष वाढवला, अर्थात अजित पवार यांचं अस्तित्वसुद्धा शरद पवार यांच्यामुळेच आहे हेही मान्य करावं लागतं, तर त्यांनी जो पक्ष वाढवला, निवडणुका जिंकून घेतल्या, उमेदवार दिले, त्यांना आर्थिक बळ दिलं, अर्थमंत्री असताना बळ दिलं, तर कुठलाही राजकीय नेता ते का करतो तर त्याला एक सर्वोच्च स्थान हवं असतं. आता या गोष्टीबद्दल अद्याप गेली 2 दिवस चर्चा होत नाही आहे की जर सुप्रिया सुळे यांच्याऐवजी जे काल पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की केंद्रामध्ये आपल्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी येईल असं प्रफुल्ल पटेल यांना वाटत होतं, म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा राजकीय महत्त्वाकांक्षा असाव्यात हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यातनं काल आपल्या लक्षात आलं. आणि राज्यामध्ये सगळा पक्ष जो आहे तो आपल्या ताब्यात दिला जाईल असं जे अजित पवार यांना वाटत होतं तसं घडलं नाही. इनफॅक्ट सिस्टमॅटिकली अजित पवार यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये जो सुरू होता त्याच्यामुळे एक ट्रिगरिंग पॉईंट आला आणि मग त्याचे खूप सारे तपशील त्यांनी सांगितले. हे एकतर त्यांनी सर्वात मोठा खुलासा असा केला आणि त्याची माहिती आपल्याकडेही होते की ज्या वेळेला शरद पवार हे पक्षाच्या अध्यक्षपदावरती राहून भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ इच्छित नाहीत असं या मंडळींच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी पर्याय सुचवला की तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या किंवा त्यांच्याकडनं तो आलेला असावा. आणि त्याप्रमाणे आपण बघितलं की 2 तारखेला शरद पवार यांनी तो राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार अत्यंत आक्रमकपणे तो राजीनामा कसा योग्य असं सांगत होते. इथपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं. जे या नेत्यांना हवं होतं ते त्यांना का हवं होतं, कुणाची राजकीय महत्त्वाकांक्षा काय होती, आपण खालच्याच मधल्या ओळीतनं त्याच्या तपशीलवार विवेचन केलेलं आहे. इथपर्यंत ते बरोबर होतं. पण जेव्हा पुन्हा तोच प्रयोग जो 2019 साली शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा झाला, तोच प्रयोग पुन्हा एकदा घडल्यानंतर मग मात्र या नेत्यांच्या लक्षात आलं की आपण अडचणीत असून वेगवेगळ्या कारणामुळं शरद पवार हे मदत करत नाहीत. अजित पवार यांच्याबद्दल तर 2 वेगळे गोष्टी आहेत की त्यांना केंद्रीय तपास यंत्रणेचा जो काय ससेमिरा आहे तो आहेच. दुसरं त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि कुणाची इच्छा असो किंवा नसो पण पवार कुटुंबातल्या अंतर्गत कलह याची पण चर्चा हळूहळू होत राहणार आहे. त्याच्यामध्ये खूप सारे उपपदर आहेत. त्याच्याबद्दल एक जबाबदार माध्यमकर्मी म्हणून आपण जे बाहेर येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही, बाकीजण खूप त्याची चर्चा करतात. तो एक पदर होताच.
आणि मग अशा वेळेला जर सुप्रिया सुळे यांचं इलेव्हेशन होतं आहे आणि आपल्याला काहीच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी केल्या. सरप्रायझिंगली काल जी माहिती मिळत होती त्याच्यामध्ये रामराजे निंबाळकर यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. आणि म्हणून हा प्रश्न श्री शरद पवार यांना पण विचारायला हवा की जर हे असं न करता त्यांनी अजित पवार यांच्याकडे पक्षाची मान दिली असती आणि त्यांनी आज जे केलं ते त्यांच्याच नेतृत्वात होऊ दिलं असतं तर मग पुढे काय घडलं असतं. अर्थात एक वैचारिक भूमिका म्हणून जो सतत अजित पवार यांच्यावरती आरोप केला जातो की ते वैचारिकदृष्ट्या कुठलीही भूमिका घेत नाहीत, पण मग तोच तर प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे की जर शिवसेनेबरोबर, आणि हे इतकं व्यवस्थित आहे की दैनिक सकाळच्या वर्धापन दिनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलत असताना पहिल्यांदा अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला आणि मधल्या वेळेत आपण त्या क्षणाला तो धागा पकडला होता की अजित पवार हे पुढं काय बोलतील. इनफॅक्ट ज्या वेळेला गेल्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे पहाटेचा शपथविधी सतत बोलत आहेत त्याही वेळेला आपण देवेंद्र फडणवीस कुठला राजकीय चाणक्षपणा करतायत हे सांगितलं होतं आणि एक्झॅक्टली तसं होताना दिसतंय. अजित पवार हे तोच प्रश्न विचारतायत की वैचारिक भूमिका म्हणून तुम्ही जे म्हणत आहात आणि प्रफुल्ल पटेल पण तेच सांगतायत, तर ती वैचारिक भूमिका आहे कुठे की ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेचा हात पकडला आणि त्या मुलाखतीमध्ये तर पुढे जाऊन अजित पवार असं म्हणलेत की सत्तेवरती आलो एवढंच नाही तर शेवटच्या कॅबिनेटमध्ये उस्मानाबाद आणि औरंगाबादचं जे नामांतर झालं त्यावेळेला ज्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ठराव घेतले त्यावेळेला तुमचं पुरोगामी जे काही धोरण होतं ते कुठं गेलं. अर्थात या मुद्द्याला अनेक अर्थाने अर्थ पण आहे आणि दुसरा अर्थ त्याचा असा होतो की मग त्यावेळेलाच तुम्ही या का भूमिका घेतल्या नाहीत, योग्य वेळेची तुम्ही वाट बघत बसला होतात. पण ही वस्तुस्थिती आहे की शिवसेना ह्या प्रादेशिक पक्षाबरोबर की ज्यांचं हिंदुत्व हे अधिक आक्रमक होतं आणि बाळासाहेब ठाकरे हे अल्पसंख्याकाविषयी जे भाषा वापरायची तशी भाषा तर अलीकडे भारतीय जनता पार्टीचे काही नेते बेतालपणे बोलताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीची भाषा करणारी मंडळी तुम्हाला कशी चालली हे श्री अजित पवार हे जे प्रश्न विचारतायत त्याला जोडून जो उपप्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे की तो हाच आहे की जर सुप्रिया सुळे यांच्याऐवजी अजित पवार यांच्याकडे ही कमांड दिली असती, केंद्रीय नेतृत्वाच्या मर्यादेमध्ये सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व मर्यादित ठेवलं असतं, त्यांना महाराष्ट्र प्रभारी केलं नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या घटना बदलामध्ये वर्किंग कमिटीला अधिक पॉवर दिले आणि वर्किंग कमिटीच्या कार्यकक्षेत महाराष्ट्र पण आणला, तर हे हळूहळू काय होतंय हे अजित पवार यांच्या लक्षात आलं आणि तो ट्रिगरिंग पॉईंट आला आणि तो विस्फोट झाला. अर्थात अजित पवार हे पक्ष आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा असं करणारच नव्हते याची काही खात्री नाही, पण प्रादेशिक पक्षाबद्दलचा हा जो प्रवाद आहे की त्या पक्षामध्ये तुम्ही कितीही काम करा, इतर सगळे मंडळी म्हणजे एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा केव्हा उफाळून आली की जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या सरकारमध्ये श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव हे कॅबिनेट मंत्री आहेत की ज्यांना आमदारकीचा पण पहिल्यांदाच अनुभव आहे आणि ते थेट कॅबिनेट मंत्री झाले, त्यांच्या अवतीभोवती सगळे एक वेगळ्या प्रकारचं कोंडाळं तयार होतंय, तेच या सरकारचा चेहरा बनत चाललेत. तेव्हा कुठल्याही राजकीय नेत्याला जशी महत्वाकांक्षा असते ती उफाळून आली आणि उफाळून आल्यानंतर मोठं धाडस एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याच धाडसाची तुलना करावी अशा पद्धतीचं धाडस श्री अजित पवार यांनी केलेलं आहे आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नामध्ये खोच पण आहे आणि राजकीय पक्षाची मर्यादा पण अधोरेखित होते. अर्थात ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्याही पक्षामध्ये फारसं काही वेगळं घडताना दिसत नाही. म्हणजे आज मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत असं आपल्याला मानून घ्यावं लागतं, कारण त्यांना स्वतःची म्हणून जी कार्यकारिणी नियुक्त करायची होती त्याचाही अधिकार मिळालेला नाही. कर्नाटक जे त्यांचं होमटाऊन आहे तिथेही जो विजय मिळाला त्याच्यात लोक बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांचं ते होमटाऊन आहे, पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे ते झालं वगैरे असं म्हणतात. सो कुठल्याही राजकीय पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये जी मर्यादा असते ती मर्यादा या निमित्ताने अधोरेखित पुन्हा पुन्हा होताना दिसते आहे. महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सुज्ञ मतदारांनी ते ओळखलंय आणि तेच पॉलिटिकल नेरेटिव्ह हे श्री नरेंद्र मोदी उभा करताना दिसत आहेत. प्रादेशिक पक्ष म्हणजे एक घराणेशाहीवाला पक्ष, भ्रष्ट पक्ष, त्यांच्याच नातलगांना पुढं आणणारा पक्ष, अशा पद्धतीची ते मांडणी करतात आणि ज्याचा आपण उल्लेख केला तो भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा. भारतीय जनता पार्टी हे सगळे प्रयोग करून काय मिळवते आहे याचं त्यांनी आत्मचिंतन जरूर केलं असेल, कारण शेवटी श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राजकारणामध्ये काही अनैतिक गोष्टी कराव्या लागतात, पण अनैतिक गोष्टीचा कळस साध्य आता आपल्याला साध्य तरी कसा म्हणायचा, कळसाचं टोक गाठलेलं आहे. कारण श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किंवा
पृथ्वीराज चव्हाण यांना जो प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की शिखर बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळा याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही लिप्त असलेली पार्टी आहे, तर त्याच्यातले मुख्य आरोपी, कथित आरोपी, कारण अजून यातला कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही, तर ते श्री अजित पवार आहेत. त्याचंही तपशीलवार विवेचन त्यांनी केलेलं आहे. मग तेव्हा रघुराम राजन यांनी काय केलं, मीच प्रश्न विचारला की पंतप्रधान मनमोहन सिंग यांची काय भूमिका होती. त्यावेळेला ते 2 वाक्य बोलून गेले, ज्याचा अंगुली निर्देश पुन्हा श्री शरद पवार यांच्याकडे होतं की तेव्हा कृषी मंत्री कोण होतं. आणि आपल्याला माहिती आहे की UPAच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये शरद पवार यांचं राजकीय वजन खूप अधिक होतं. आणि पुन्हा त्यांनी खोचकपणे हेही सांगितलंय, आणि म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलाखतीत अनेक अर्थ दडलेले आहेत की तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आल्या त्याची खुली चौकशी करण्याचं ठरवलं. तेव्हाचे गृहमंत्री श्री RR पाटील होते. RR पाटील, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातले संबंध सगळ्यांना माहिती आहेत. अजित पवार आणि दिवंगत RR पाटील यांच्यातले संबंध सलोखा हाही महाराष्ट्रात कायम चर्चेत राहिलेला आहे. सो त्यांना हे सूचित करायचं होतं की तेव्हाही त्याच गोष्टी घडत होत्या ज्या आता आपण दृश्य स्वरूपात बघतोय. आणि मग मी त्यांना थेट प्रश्न विचारला की या घोटाळ्यामध्ये अजित पवार हे दोषी होते का. त्याबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा ज्यावेळेला खुल्या चौकशी झाल्या त्या पुढं आल्या, मग परत घेतल्या, पण अजूनही ती चौकशी सुरू असल्यामुळं त्याबद्दल मी थेटपणे काही बोलणार नाही. आपण थांबूया इथे, कारण माझं असं मत आहे की ह्या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये ज्या गोष्टीची कुणी उघडपणे चर्चा आत्ता तरी करत नाही, माध्यमात पण ती चर्चा होत नाही, तोच धागा, तीच तार पृथ्वीराज चव्हाण यांनी छेडलेली आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्याला कुठे वैचारिक वारसा, पुरोगामित्व, हिंदुत्व आणि मग पार्टी विथ डिफरन्स वगैरे असं जे सांगितलं जातं, सब झूट आहे. याच्यामध्ये सत्ता मिळवणं, ते एनकेन प्रकारे मिळवणं आणि आपल्या पक्षामध्ये सुद्धा आपलाच वरचष्मा कायम राहील अशा पद्धतीच्या भूमिका सतत घेत राहणं. आणि म्हणूनच तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की सुप्रिया सुळे यांच्याऐवजी जर अजित पवार यांच्याकडं पक्षाची कमांड दिली असती किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ती दिली असती तर चित्र इतक्यात आत्ता जे आपण बघतोय ते तसं राहिलं नसतं. थांबूया आपण इथे. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतात त्याची आम्ही दखल घेतो आणि काही बदलही या कार्यक्रमामध्ये करतो. तुर्तास मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे की मध्यावडीला तुम्ही अत्यंत भरभरून असा प्रतिसाद देत आहात. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.